सुंदर ते ध्यान उबे विटेवर ते ध्यान उबे विटेवर सुंदर ते ध्यान उबे विटेवर
पिक थोडा कमी. मोलाचे आयुष्य वेचून नियागाय आयुष्य वेचून झाले मोलाचे आयुष्य वेचून मोलाचे आयुष्य वेचून गुरु पुण्य होय लाभयाचा पुण्य होय लाभया पूर्व पुण्य होय लाभयाचा तो जन्माचा शेवट पहा अनंत जन्माचा शेवार्या विठ्ठलाचे सुखाला गावे विठ्ठलाचे सुखाला गावे विठ्ठलाचे सुखाला सासर्या धन होईल ठेवण धन होईल देवण होईल साचर्या धन यमापासून या यमापासून या सोडविन यमापासून या कामने करा विषाचे मोल कामने करा विषाचे नकाऊ समोर काय विल वेतो वेल नामावे आकावे तो मोड झाला वेल अनंत जन्माच्या शेवट पाहता जन्माच्या पुरत शेवट पाहता जन्माचा आला तुझ्या नरदेहा आला तुझ्या विठोबार भूमाय जय विठोबार भूमाय अपार भूमाय विठोबार भूमाय अपार भूमाय अपार भूमाय जय विठोबार भूमाय. श्री हरी भक्तिप्राय मोलाचे आयुष्य वेचोनी मोलाचे आयुष्य
भर्तृसंज्ञा भूम्यां भूरनवनाथ सिद्धः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं मोलाचे आयुष्य वेचून या जाय पूर्वपुण्य होय लाभयाचा अनंत जन्माचा शेवट पाहता नरदे हाताला तुझ्या सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत हृदय सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग कैलासवासी हरिभक्ती परायण शिवाजी रामभाऊ खाडेसाहेब यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि हा प्रासंगिक कार्यक्रम आहे। त्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पै पाहुणे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे यामधून ज्ञानदान अन्नदान नामदान द्रव्यदान उपकार केलेल्या व्यक्तीचं स्मरण आणि पुण्याचं अर्पण ज्याला व्यावहारिक भाषेत तर्पण असं म्हणतात ते आपण करणं हे उचित समजलं जातं, योग्य समजलं जातं आणि ही पद्धत आहे, ही अंधश्रद्धा नाही, ही परंपरा आहे। समाजासाठी जे मंडळी करतात तो त्यांचं पुण्यस्मरण किंवा त्यांचं नामस्मरण हे समाज करतो आणि आपल्याच कुटुंबासाठी ज्या माणसानं केलेलं असतं ते त्याच कुटुंबातल्या माणसानं करायचं असतं आणि म्हणून ही पद्धती फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। ज्यांनी स्वतःची चूल पेटवली नाही, सगळ्यांच्या चुली कशा चांगल्या पेटतील याचा विचार ज्या समाजधुरीण किंवा समाजातल्या सत्पुरुषानं केला, बहुजन सगळा समाज त्यांचं पुण्यस्मरण साजरा करतो। उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड नवनाथ ऋषी मुनी जपी तपी यांनी दऱ्याखोऱ्यामध्ये बसून समाजामध्ये आपलं स्वतःचं बौद्धिक आध्यात्मिक त्यागाचं योगदान देऊन अनेक ग्रंथ संपत्ती निर्माण केली, अनेकावर बौद्धिक उपकार केले, अनेकांना तपश्चर्याचा साधनेचा मार्ग सांगितला आणि सर्वसामान्य माणसानं सहजसुखी जीवन कसं जगावा अशा प्रकारचं त्यांनी संदेश लिहून ठेवले। त्यांच्यासाठी सर्वसामान्य सर्व समाज हा पुण्यस्मरण करतो। मग ते हरिभक्तीपरायण भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, भीमसेन महाराज असतील, या भागातले अनेक सत्पुरुष या परिसरामध्ये झालेले आहेत, नाही का। मारुती महाराज दस्तापूरकर असतील, स्वामी बंकट स्वामी महाराज असतील, ह्यांनी स्वतःचं काहीही अस्तित्व न चूल पेटवता केवळ समाजासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं। नवनाथ असतील, म्हणून यांचं पुण्यस्मरण संपूर्ण समाज करतो। त्याच्यातून फायदे 2 प्रकारचे होतात। एक, आपण त्याच्या ऋणातून मुक्त झाल्यासारखं होतो आणि अशा सत्पुरुषाचं आपण पुण्यस्मरण केल्यानंतर आपल्यालाच त्याचा फायदा होतो। आपल्यामुळं ते मोठे होतात अशातला भाग नाही, त्याचा फायदा आपल्याला होतो। पुण्यवंत व्हावे पुण्य
सद्बुद्धी निर्माण व्हावी, सद्वासना निर्माण व्हावी, आपल्याला योग्य वेळी योग्य विचार सुचावा, योग्य वेळी योग्य रस्त्याला जाण्याची आपली प्रवृत्ती निर्माण व्हावी, म्हणून अशा सज्जनांची नावं, शहाण्या सत्पुरुषाची नावं आपण घ्यायची. हरपले आपण पे पावे तै संता ते पाता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. का तर त्यांचं संपूर्ण जीवन आणि संपूर्ण विचार त्यांनी संपूर्ण यावत प्राणीमात्राच्या मानवतेच्या आणि प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे, म्हणून त्यांचं आपण करायचं. आता आपल्या घरातले आपले आजोबा पंजोबा वडील यांनी फक्त आपल्या कुटुंबासाठी केलेलं आहे, इतरांसाठी नाही केलेलं. त्यांनी त्याच्या आपल्या कुटुंबाला केलेलं आहे. त्यामुळं त्याची प्रॉपर्टी कोण खातो, त्याच्या प्रॉपर्टीचा उपभोग कोण घेतो, मग ती बौद्धिक प्रॉपर्टी असेल, भौतिक असेल, काही जमीन जुमल्याची वाड्या तोड्याची असेल, तर त्यांनी त्याचं समर्पण स्मरण करावं. दुसरा कशाला कोण करेल. ज्ञानेश्वर महाराजांना संपूर्ण समाजासाठी, त्याला गती मिळण्यासाठी हे आपण पुण्य प्रदान करायचं आहे. अन्नदान नामदान आपण करायचं. जसं ज्ञानेश्वर महाराजांचा दरवर्षी लाखो लोक येऊन सोहळा करतात, अन्नदान करतात, नामस्मरण करतात, भजन पूजन करतात, हे त्यांचं पुण्यस्मरण नाही का, त्यांच्याच नावानं केलेलं अन्नदान आहे, त्यांच्याच नावानं केलेलं भजन आहे. षष्ठीची वारी भरते, देऊची वारी भरते, मुक्ताबाईची वारी भरते, भगवान बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा, वामन भाऊचा पुण्यतिथीचा. सगळ्याकडे संपत्ती असते, सगळ्याकडे पैसे असतात. श्रीमंत माणसं या जगामध्ये भरपूर आहेत, पण आपल्या वाढवडल्याचं करण्या इतकी मनाची श्रीमंती फार कमी लोकांमध्ये राहते, फार कमी लोकात असते. पैशानं श्रीमंत जरी असले तरी विचारानं श्रीमंत असणं अत्यंत आवश्यक असतं. वैचारिक दारिद्र्य समाजामध्ये फार मोठे आहे. विचाराचं दारिद्र्य समाजामध्ये फार मोठे. पैसे कुणाकडे नाहीत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 30 वर्ष मी नोकरी केली, 21 वर्षे ब्रँच मॅनेजर पुणे परिसरात होतो. म्हणलं माझ्याकडे किती पैसे मी लोकांचे बघितले असते, मी किती पैसे पाहिले असतील, लोक कसे पैसे ठेवतात. मॅनेजर होतो मी 21 वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत. कशी आपले लोक तरी खिशात पैसे आणतात, ते लोक गोणपटात आणतात. फरक आहे मला. आपले खिशात पैसे आणतात, ते खिशात आणत नाही, ते पिशवीत आणि गोणीत भरून आणतात. मग मला सांगा, हे जरी श्रीमंती भौतिकतेची असली तरी बौद्धिकतेचा श्रीमंत विचार असणं फार गरजेचं आहे. त्याचं दारिद्र्य असल्यावर काय करायचं त्या पैशाला. म्हणून श्रीमंत विचार असणं अतिशय आवश्यक आहे. हा श्रीमंत विचार कशानं होतो, हा कशानं होतो. आता माझं म्हणणं आपल्याला पटायचं नाही. आता तुम्हाला काय वाटेल की खाडे साहेब, मग ते दिलीपराव असतील, विलासराव असतील, बाळासाहेब असतील, बरोबर आहे, मुलं चांगली आहेत म्हणून वडिलांचं करतात. यापेक्षा उलटी बाजू असे, बाप चांगला होता म्हणून ते स्वतः करून घेतात, असा त्याचा अर्थ आहे. सद्बुद्धी निर्माण होते. हे ह्या किमतीचं आहे, हे ह्या किमतीचं आहे, हे ह्या किमतीचं आहे, तुला काय पाहिजे ते बघ. जसं किंमत सांगितली की किमतीवर मग माणूस थोडासा विचार करतो, तसं तुकोबार आहे. असं वेगवेगळ्या मार्गात सांगण्याऐवजी या मार्गानं एकदा पुन्हा समाजाच्या समोर आले आणि सांगायला सुरुवात केली. मोलाच्या या आयुष्याचं फार मोल आहे, या आयुष्याचं मोल आहे. नेहमी एक लक्षात घ्या, वस्तू वेगळी असतील, किंमत करणारा वेगळा असतो. समाजात किंमत करणारा वेगळा असतो. आंबा वेगळा आहे आणि आंब्याचं हा 5,000 रुपये डझेनं द्यायचा का 500 रुपये डझेनं द्यायचा, हा माणूस वेगळा आहे. वस्तू वेगळी आहे, पक्वात वेगळा आहे, पण त्याची किंमत करणारा माणूस वेगळा आहे. वाजवणारा तिसराच आहे, वाजवणारा तिसराच आहे. किंमत ही नेहमी वेगळा माणूस करतो, लक्षात ठेवा.
किंमत स्वतःला करता येत नाही आणि स्वतःला किंमत कळत सुद्धा आपली काय किंमत आहे ही स्वतःला कधी कळत नसते, ती दुसऱ्याला कळत असते. तुकाराम महाराज म्हणतात, या सिद्धांतावर बोलतात, अरे तुला माहित आहे का तुझी किंमत काय ती? तुला माहित नाही, मला किंमत माहिती. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आता डोळे आहेत आपल्याला, आपल्या डोळ्याची किंमत माहिती का? नाही. जो आंधळा आहे ना त्याला जाऊन विचारा डोळ्याची किंमत काय आहे, मग तो आपल्याला सांगेल डोळे काय किंमतीचे आहेत. जो पांगळा आहे ना त्याला जाऊन विचारा पायाची किंमत काय आहे. ज्याला हात नाहीत ना त्याला विचारा हाताची किंमत काय. ज्याला जी गोष्ट माहीत नाही किंवा ज्याला ज्या गोष्टीची उणीव आहे त्याला त्याची किंमत कळत असते. फुकट एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली, समजा एवढ्या माणसाला ज्ञानेश्वरी खाडे साहेबांना फुकट दिली, सगळे वाचणार आहेत का? नाही, फुकट तर मिळाली. मिळाली जी गोष्ट फुकट मिळाली ती घरात नेऊन ठेवतील, कोपऱ्यात कुठेतरी ठेवतील, कोणी वाचणार नाही. परंतु तीच ज्ञानेश्वरी दिवसभर 4 दिवस काम करायचं, 100-200 रुपये रोजानं, आणि मग ती सार्थ 700-800 रुपये ज्ञानेश्वरी आणायची. आणि मग त्याने आणले ना 8 दिवस काम करून, मग त्याला विचारलं काय करतो? म्हणला ज्ञानेश्वरी वाचतो. जाऊ दे म्हणणार, त्याला काय फुकट? अरे म्हणला मी 8 दिवस काम केलंय, याच्यात काय आहे ते मला एकदा वाचायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून या जगामध्ये फुकट जी गोष्ट मिळते त्याचं मूल्यमापन केलं जात नाही, जे किमतीने घेतली जाते त्या किंमत आली पाहिजे शब्दात. नाही तर एखाद्या घरी आपण गेलं तर ते सारखं बडबड करतात. त्या बाईला विचारला, मग तुमचा मालक आहेत का? हे म्हणलं हो. सारखं लई बोलतात ते. म्हणली 25 वर्ष लग्नात झाली, याची सारखी बडबड आहे, आम्ही काही याच्या बाजूला लक्ष देत नाही. याची सारखी बडबड चालू असते, आमचे पोरं लक्ष देत नाहीत, पोरी लक्ष देत नाही, आम्ही काही नाही. बाबा ते बडबड करीत राहतं, करू द्या बडबड त्यांना, आम्ही काही त्या बोलण्याची किंमत धरीत नाही. आलं का लक्षात? आपल्या घरात आपली मंडळी असो, आई असो, मुलं असो, कुणी असो, आपल्या शब्दाची किंमत केली पाहिजे. असेच किमतीचे शब्द घरात बोला. शब्द हा बहुसारे उपकाराची राती, बहुसारे उपकाराची राती म्हणवोनी चालविला, मागे येतील त्याती म्हणवूनी आली वाटे, चित ओळखची सैती तरले तरती गा, आणि कहे विश्वासी सहज मी आंधळा गा, निज निराकार संबंधी सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथी. शब्द हा फार ताकदीचा, शक्तीचा आहे. म्हणून आपला शब्द कीर्तनातच चांगला असावा असं नाही, तर आपल्या बायका पोरात सुद्धा चांगला असावा. मधुरावाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, मधुरावाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. म्हणून आचारा विचारामध्ये आपण समाजात गेल्यानंतर हे बघा, मंदिरात गेला माणूस तर स्वाभाविक नम्र होतो, मंदिरात गेला लवचिक होतो, नम्र होतो. मंदिरातच चांगलं वागावा आणि मंदिरात गेल्यानंतर चांगला विचार करावा, हा विचार फार चुकीचा आहे. हा विचार चुकीचा आहे. मंदिरात गेल्यानंतर चांगलं वागावा यापेक्षा तुमच्या घराचं मंदिर कसं होईल याचा सारखा विचार करावा. लक्षात ठेवा, असा विचार करावा की आपल्या घराचं मंदिर कसं होईल. आपल्या घराच्या मंदिरात जशी शांतता आहे, मंदिरात जसं प्रेम आहे, मंदिरात जसं भक्ती आहे, मंदिरात जसं पुण्य आहे, तसं माझ्या कुटुंबात ती गोष्ट झाली पाहिजे. म्हणून मंदिरात गर्दी करण्यापेक्षा आपल्या
केलं तर जे पेरले ते उगवणार आहे आणि जे पडले ते पण उगवणार आहे. आपण काही तन पिरीत नाही महाराज, कुणीही तन पिरीत नाही. तण हे वावरात पडतच असतं, पण पडलेलं तण सुद्धा ते उगवले. उलट पेरलेलं असतं ना, ते जर तुम्ही आज जन्मे अवघे विठोबाच्या नामे, तुका मनेवर मे जाणून यास तरशी. म्हणजे केलं तर होल, कराल ते जोडी. जर तुम्ही जोडली, जर केलं येईल कार्याशी, ते तुमच्या कामाला येईल. आणि नाही केलं ते येणारच नाही. म्हणून तुम्ही योग्य करा अथवा अयोग्य करा, जे कराल ते उगवणार आहे, जे पेराल ते उगवणारच. म्हणून हे कराल ते जोडी येईल कार्याशी, यासाठी द्यावे विठ्ठलाशी सुखा लागे. तुम्ही सुख पाहिजे का, मग विठ्ठलाचं चिंतन करा, रामाचं चिंतन करा, परमेश्वराचं चिंतन करा. का याच्या चिंतनामध्ये सुखच काय, तर तो सत्वा सुखी आहे. याचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत सांगतो. तुम्ही सुख कशात मानता एवढं मला सांगा. तुम्ही सुख मानले कशात? व्यावहारिक दृष्टीनं, पारमार्थिक दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं सुख कशात मानलंय हे बघा. माणसं व्यवहारात सुख कशात मानतात? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, भरपूर आपल्याला गरजेपेक्षा अधिक पैसे असले की माणसं काय म्हणतात? सुखी मानतात. बरोबर आहे. पैसे, त्याच्यानंतर चातुर्य, शिक्षण. आपली मुलं एकदम हायेस्ट शिक्षण आहे, हुशार आहेत, सुखी आहेत. त्याच्यानंतर सत्ता, आपल्या सत्ता आहे, आपल्या हातात सत्ता आहे. आपण अधिकारी आहोत, पदाधिकारी आहोत अथवा अधिकाऱ्याचे अपयश नको. हे सुखाचे लक्षणं माणसं व्यावहारिक मानतात. माझं म्हणणं असं आहे, हे सुख मिळण्यासाठी का होईना तू देवाचं भजन कर, मिळण्यासाठी. असं काही सिद्धांत नाही महाराज, अमुकच गोष्टीसाठी देवाचं भजन केलं पाहिजे असं काही नाही आहे. तुला हे पाहिजे ना, त्यासाठी कर, बघ तो खरी होते का नाही ती. का जर पैसा पाहिजे असेल तर टाटा बिर्ला अत्यंत करोडपती श्रीमंत मोठमोठाले व्यापारी सुद्धा पैशाच्या मागे आहेत. बरोबर आहे, सुखाच्या मागे आहेत का नाही पैसे. पण परमेश्वराचं, विठ्ठलाचं, रामाचं, नारायणाचं भजन का करायचं, तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे, जर पैशासाठी जर ही माणसं मागे आहेत, लक्ष्मीसाठी मागे आहेत, तर परमेश्वर एकटा असा आहे, त्याच्या एकट्याच्या मागे लक्ष्मी आहे. लक्ष्मी कुणाच्या मागे? तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही सुख सर्व आहे. व्यावहारिक दृष्टीनं अथवा पारमार्थिक दृष्टीनं कोणत्या बाजूनं बघा, त्याच्याकडे सुख आहे. पैसे पाहिजेत ना, मग तो लक्ष्मीचा पती आहे. ज्यावेळेस तुला त्याची गरज आहे, तू त्याचं भजन कर, त्याच्या विचारानं वाग. त्याने काय सांगितलं ते बघ, त्याच्यात तुला लक्ष्मी मिळेल. त्याच्यात काय मिळेल तुला? त्याने लक्ष्मीसाठी काय सांगितलंय ना, त्याचा विचार बघ आणि त्या विचाराप्रमाणे तुला लक्ष्मी मिळेल. तुला वैराग्य पाहिजे, त्या विचारानं जा, ती तुला मिळेल. तुला सत्ता पाहिजे त्या, कारण ह्या सगळ्या गोष्टी, चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलवे ते हात. तुला चातुर्य, हुशारी पाहिजे, चतुरा तो शिरोमणी, त्याला हुशारी त्याला माहिती, सौंदर्य माहिती, सगळ्या गोष्टी त्याला माहीत आहेत. आणि भक्तानं ते केलं नाही का असं म्हणायचं तुमची हिंमत आहे का? भक्ताने केलं नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तिने कृष्णाचा धावा केलाच का? नाही केला का? मग देवानं काय त्याला आत्मज्ञान दिलं का? तिला काय आत्मज्ञान दिलं का? नाही, तिला वस्त्रच दिली. तुम्हाला गरज कशाची आहे ते त्यासाठी करा ना तुम्ही. तुम्हाला गरज कशाची आहे? केवळ आत्मज्ञानासाठी आणि वैकुंठाला जाण्यासाठी, कैलासात जाऊन बसण्यासाठी देवाचं भजन करणारे फार थोडी येतं, फार थोडी आहेत. अरे
ध्रुव बाळाला बापाच्या मांडीवर उठवलं तर तो चांगला जाऊन बसला, नारद महर्षी भेटले आणि त्याने काय आत्मज्ञान थोडंच मागितलं, देवानं दिला हा नंतरचा भाग आहे ना. तरी मधुवनी ध्रुवास गेले जैसे कपोल शंके शोतले, मग वेदाचे मती ठेरे लागला बोलो, दिला हा नंतर. पण त्याने काय मागितलं, तो म्हणला माझ्या बापाच्या मांडीवर मला आईने हुसकून दिले, मला चांगली जागा बसायला पाहिजे. ठीक आहे म्हणली, अडळपती बाळ बैसविला ध्रुव. म्हणजे त्याने सुद्धा भजन करत असताना त्याने त्याला जागा मागितलीच ना, नाही मागितली का? उपमन्यू बाळानं दूध मागितलंच ना. अवघ्या क्षीराब्दीची वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविता झाला. म्हणजे भजन करत असताना ज्यावेळेस भक्ताच्या कथा आपण वाचतो त्यावेळेस त्यांनी समर्पित भावानं त्याला संपन्न करून घेतलंय आणि तीच गोष्ट मागितली ना, की नाही म्हणू शकता का तुम्ही? मग तुम्हाला जर व्यावहारिक सुख पाहिजे, भौतिक सुख पाहिजे, बौद्धिक सुख पाहिजे तर तुम्ही म्हणा ना, त्याचं करा ना भजन. विठ्ठलाशी सुखाला घे आपुला तो एक. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही त्याला मागा, मग ते व्यावहारिक मागा, आध्यात्मिक मागा, काही परंतु समर्पण बुद्धीनं समर्पित होऊन तो आपल्यापर्यंत कोणत्या ताकदीनं, कुठल्या शक्तीनं किंवा कुठल्या पद्धतीने येणार आहे ती पद्धती तुम्ही वापरा. ती पद्धत चुकता कामा नये. मग त्या पद्धत त्याची येण्याची पावलं कशी आहे, तो कोणत्या रस्त्याने आपल्या जवळ येईल त्या रस्त्यात तुम्ही उभा राहा किंवा त्या रस्त्याने त्याला चालायची सुरुवात करा, म्हणजे मग तो आपल्या जवळ येईल. म्हणून सगळ्या प्रकारच्या व्यावहारिक पारमार्थिक सुखासाठी का होईना द्यावे विठ्ठलाशी सुखाला. मग आत्मज्ञानासाठी घ्या, योग अभ्यासासाठी घ्या, व्यावहारिक जीवनात सुख समृद्धी मिळण्यासाठी घ्या, सत्तेसाठी घ्या. माणसं जातात तिथं, असं काही नाही. भक्ती करत असताना अमकीच केली पाहिजे असं नाही. पण महाराज म्हणतात साचलिया धन होईल ठेवण, तैशी नारायण जोडी करा. जसं धन थोडं 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 बँकेत वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती असतात. पुनर्गुंतवणूक ठेव आहे, आवर्तिक ठेव आहे, सेविंग पद्धती आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं थोडं थोडं जो सतत मोठे पैसे देऊ शकत नाही त्याने महिन्याला 100 रुपये, महिन्याला 500 रुपये भरून तो 10-12 वर्षात मोठी रक्कम तयार करू शकतो. जशा वेगवेगळ्या पद्धतीने सेविंग ठेवलं जातं तसं महाराज म्हणतात की तुम्ही जर केलं कराल ते जोडी येईल कार्याशी, द्यावी विठ्ठलाशी सुखा लागी. साचलिया धन होईल ठेवण, तैशी नारायण जोडी करा. थोडं 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार. थोडा 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 विचार करा. थोडं चांगलं बोला, थोडं चांगलं दान द्या, थोडं का होईना दान द्या, थोडं का होईना चांगला विचार करा, आचार करा. थोडं 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 सगळं घरदार सोडून आपण काही लाल कपडे घालून हिंडायचं नाही. सगळं घरदार सोडून लाल कपडे घालून हिंडायचे का? अजिबात नाही. लक्षात घ्या, जे आपल्याला मिळालेलं आहे, समजा आपण दिवसभर आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो तर 15 मिनिटं दुसऱ्यासाठी द्या, थोडा वेळ दुसऱ्याला द्या. दान करे मन अभिमान आए रे. वैष्णव दुसऱ्याची पीडा, दुसऱ्याचं दुःख जाणून घ्या आणि थोडा आयुष्यातला आपला वेळ, आपली बुद्धी, आपलं द्रव्य, आपलं काहीतरी पण दुसऱ्यासाठी समर्पित करा. थोडं 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 समर्पित करा. आणि म्हणून महाराज म्हणतात केल्यानं ते होईल आणि केलं तरच होणार आहे. आणि म्हणून पुढच्या चरणामध्ये महाराज
परलोकीय कामा सोडविले यमापासून या. आपण महाराज या चरणामध्ये म्हणतात हरिभक्ती करा. हरिभक्ती या शब्दाचा अर्थ आणि परलोकी म्हणजे काय, दुसऱ्या लोकात कामाला येईल म्हणजे ही भानगड काय आहे. मुळात हरिभक्ती करण्याची आज्ञा करतात. हरिभक्ती करा. हरीची भक्ती या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये भक्तिसूत्र नारद महर्षीमध्ये भक्ती या शब्दाचा अर्थ त्यांनी प्रेम केलेला आहे. गुणरहितम कामनारहितम प्रदक्षिण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम इति प्रेमहा. हे भक्तीचं लक्षण केलंय. आपलं प्रेम गुणरहित असावा, कामनारहित असावा, इच्छारहित असावा, सतत वर्धिष्णू असावा, छेदरहित असावा. अशा प्रकारचं आपलं प्रेम त्याचा असावा. आणि प्रेम हे भक्तीचं मूळ गाभा आहे. जसं गोडी हे गुळाचं साखरेचं मूळ गाभा आहे. त्याच पदार्थाला त्या साखरेला सोडून गोडी निघत नाही किंवा गुळ बाजूला काढता येत नाही गोडीला सोडून. तसं भक्ती म्हणजे प्रेम बाजूला सोडून भक्ती करता येत नाही. प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं अंग भक्तीचं आहे. आणि ते तुम्ही प्रेम करत असताना प्रेमाचं लक्षण सांगितलंय. तुम्ही निष्पाप प्रेम करा, निष्कलंक करा, छेदरहित करा, वाढतं करा. अशा प्रकारचं प्रेम करा. यावत प्राणी मात्रावर प्रेम करा, परमेश्वरावर करा, संत विचारावर करा, देव विचारावर करा, देवावर करा, गुणावर करा. हा लक्षात याच्यावर तुम्ही प्रेम करा. आणि दुर्गुणावर तुम्ही रागवा. दुर्गुणाचा द्वेष करा, असूयाचा द्वेष करा, त्यांना बाजूला काढा आणि प्रेम करा. ही करा हरिभक्ती. का करायची हे प्रेम, तर परलोकीय कामा, दुसऱ्या जन्मात ते कामाला येणार आहे. आता हे जरा थोडं अवघड प्रकरण आहे. दुसऱ्या जन्मात का, एक जन्म असा आहे महाराज. दोन गोष्टी आहेत. शरीर आपल्याजवळ दोन प्रकारचं आहे. एक शरीर आहे ते आईबापांना दिलेलं आहे आणि दुसरं शरीर आहे ते स्वतःच्या मालकीचं शरीर आहे. परलोकी कामा येईल म्हणजे नेमकं काय होईल, परलोकात काय. हे जे शरीर आहे ना, हे आईबापांनी दिले. पाण्याकडून रक्त आणला, पृथ्वीकडून हाडं आणली, वायूकडून श्वास आणला, सूर्याकडून अग्नी आणला आणि आकाशाकडून पोकळी आणली. देह हा पाचाचा आणला उसला. बरोबर आहे. हा देह 5 जणांचा आईबापांना आणला. शेखी त्याचा त्याशी देणे लागे. हा 5 जणांचा. ह्याच्यात आतमध्ये 4 जण आहेत. यात आत 4 जण. आत मन आहे, बुद्धी म्हणजे स्मरण आहे, आत्मतत्व आहे आणि कर्म आहे. बघा आता कीर्तन संपलं की तुम्हाला सगळ्याला जेवण आहे. बरोबर. जेवण कशाला आहे, हे आपलं कपाळ ठीक राहावा, शरीर ठीक राहावा म्हणून जेवण. आणि मग कीर्तन कशाला आहे, कपाळावर लिहिलेलं बदलावा म्हणून कीर्तन आहे. कीर्तन का, कपाळ ठीक राहावा म्हणून जेवण. म्हणजे अन्नमय शरीर आहे म्हणून जेवण याला द्यायचं. आणि चांगलं जीवन जगायचं आहे म्हणून विचार त्याला द्यायचे. मन बदलण्यासाठी विचार आणि शरीर ठीक राहण्यासाठी भोजन आणि मन बदलायला भजन. या 2 गोष्टी आहेत. म्हणून प्रशासनात ज्यावेळेस आपण काम करतो, राहतो, त्यावेळेस माणसं काय म्हणतात, कीर्तनकार भारी आहे आणि सरपंच कमी किमतीचा आहे. असं घडत नाही कधी महाराज. प्रशासन चालवणारा, राज्य चालवणारा आणि धर्माचा प्रचार करणारा दोन्ही माणसं एकाच किमतीची असतात. त्यात फरक नाही. दोन्ही एकाच किमती, दोघांची लेवल एकच आहे. कशी एक लेवल आहे. ग्रामपंचायत देशाला हे डायरेक्टर मिळाले, हे सरपंच आहेत, हे पाटील आहेत, हे अमुक आहेत, हे आमदार आहेत, हे खासदार आहेत. ही जी लेवल आहे हा रस्ता भिन्न आहे. हा कीर्तन प्रवचन किंवा धर्माचं लीन हा रस्ता भिन्न आहे. 2 रस्ते बरोबर आहेत. कसे बरोबर आहेत बघा. मला आळंदीहून इथे यायला रस्त्याची गरज होती. चांगल्या रस्त्याची काय आहे गरज आहे. 5-7 तासात मी आळंदीहून इथे येऊ शकलो. रस्ता आहे. रस्ता मी करू शकलो नाही. रस्ता करणारा माणूस दुसरा आहे. कमी केला रस्ता. रस्ता करणारा माणूस दुसरा आहे. तो माणूस त्याच किमतीचा आहे. महाराज रस्ता करणारा जर माणूस मोठा आहे तर तुम्ही कशाला, तुम्ही कशाला. ह्याच्यात 2 प्रक्रिया आहेत. चांगला रस्ता करणं हे प्रशासन चालवणाऱ्या माणसाचं काम आहे. आणि चांगल्या रस्त्यात चांगली माणसं वाकडी तिकडी पडू नयेत त्यांना उठवण्याचं काम आमचं आहे. तेव्हा चांगल्या रस्त्यात माणसं वाकडी तिकडी पडत येतं, मग त्यांना नीट रस्त्याला लावायचंय. ते काम कोणाचं आहे, आमचं आहे. आणि रस्ता करणं त्यांचं आहे. अलक्षात. म्हणून हे 2 स्वतंत्र आहेत महाराज. कोरोनानं देवाची मंदिरं बंद होती
पण प्रशासनाची असेंब्ली चालू होत्या. पांडुरंगाचं मंदिर बंद होतं पण दिल्लीचं चालू होतं. दिल्लीचं चालू नव्हतं. दिल्लीचं चालू होतं. म्हणजे मला सांगायचं काय की काही गोष्टी अशा आहेत की प्रशासन आणि धर्म या दोन, ज्या वेळा धर्माला कोणती गोष्ट आवडत नाही त्यावेळेला प्रशासनाला ती करावी लागते. धर्मानं स्वतः शिकून दुर्योधन ऐकेना. दुर्योधन ऐकतच नाही. सगळा धर्म सांगितला तरी दुर्योधन ऐकत नाही. अशा वेळेला अर्जुनाला रथावर न्यावा लागलं, त्याच्या हातात धनुष्यबाण द्यावा लागला आणि मग यांचा काटा काढावा. ह्या दोन स्वतंत्र रस्ते आहेत मला, म्हणून दोन्ही रस्ते एकाच किमतीचे. हार घालून घेणाराच किमतीचा असं मानायचं काही कारण नाही. दोन स्वतंत्र रस्ते, समाजाला सुख देणारे, शांती देणारे दोन स्वतंत्र रस्ते. आणि म्हणून शक्ती आणि भक्ती ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या की समाजाचं सोनं व्हायला अजिबात टाइम लागत नाही. ह्याच्यात विघटन होता कामा नये. शक्तीमध्ये, सत्तेमध्ये, भक्तीमध्ये विघटन होता कामा नये. ती सतत संस्कारक्षम सत्ता आणि संस्कृतीक्षम धर्मसत्ता ह्या दोन गोष्टी असल्या पाहिजेत. आणि म्हणून शरीरामध्ये दोन प्रकारचे, हे बघा, बाहेरच्या शरीराला भौतिकतेनं सुख मिळतं. पैसे भरपूर मिळाले की परिस्थिती बदलते. आणि पैसे, हे शरीर तुम्हाला नीट ठेवायचं आहे ना, मग तुम्हाला पैसे मिळवायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे, शेती करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. का? हे शरीर पैशानं व्यवस्था बदलते. मग कीर्तन भजन वाऱ्या कशाला करायचे? कीर्तन भजनानं अवस्था बदलते. हा फरक आहे. कीर्तन भजनानं मन बदलतं, विचार बदलतो, बुद्धी बदलते आणि पैशानं शरीर व्यवस्थित राहतं. म्हणून हे नाशकन, हे कुचकन असली भानगड काही नाही ह्याच्यात. हे शरीर ठीक ठेवायचंय का? मग व्यवस्था आपल्याला पाहिजे. आणि आपल्याला मन बदलायचंय का? मग अवस्था मिळाली पाहिजे. म्हणून दोन गोष्टी समाजामध्ये. गोकुळात सुख का? गोकुळामध्ये सुख का? तर गोकुळात खाणं पिणं, बसणं उठणं राहणं सगळ्या गोष्टी ताकदीच्या होत्या आणि प्रत्यक्ष भगवान विचार देणारा होता. दोन गोष्टी होत्या. म्हणून गोकुळच्या सुखा आजी देतो पोट भरी, हे गोकुळात होतं म्हणून सुखी. तिथे जर पोटाला काही नसतं, आता तुम्ही सगळं, माझं कीर्तन झालं, मी तर आळंदून आलो आणि मालकानं सांगितले खाडे साहेबांना, बरं या आता. बरं आता तुम्ही सगळेजण या. फार चांगलं झालं, आमच्या वडिलांची पुण्यतिथी फार जोरात झाली. महाराज आळंदून आले, तुम्ही आला, या पुढच्या वर्षी या. दरवर्षी येत जा. हा, मला सांगा, तुम्ही यांच्या अंगावर फुलं वाहून जाणार आहेत का? कळला का माझा सिद्धांत? अरे दोन गोष्टी. किती तुम्ही कीर्तन केले, किती अभंग पाठ केले? म्हणलं संपूर्ण गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे माझ्या. ठीक आहे, सगळं माझ्याकडून 15-20 मिनटं विचारून घेतलं आणि मला विचारलं कुठं जायचं तुम्हाला? म्हणलं मला पुण्याला जायचे. म्हणले मग एवढे पैसे द्या. नाही कळलं तुम्हाला? एवढे पैसे द्या. मी म्हणलं अहो तुम्ही एवढं माझे अभंग पाठ येतं तर तुम्ही पैसे कशाला मागता? फुकट न्या ना. म्हणले महाराज तसं नाही, अभंग अभंगाच्या जागेवर आणि एसटीतला प्रवास एसटीच्या जागेवर आहे. ही माणसं गफलत करतात, लक्षात ठेवा, गफलत करतात. माझा बँकेतला अनुभव सांगतो. एकदा काय झालं, मी बँकेत एक माझा मित्र, भक्तच माझा, एक चेक घेऊन आला 1 लाख रुपयाचा. चेक आणला, कसला तरी चेक त्याला कोणीतरी दिला असेल. त्याने वहीत ठेवला, तो तसाच विसरला. विसरल्यानंतर काल चेकची तारीख संपली 3 महिन्याची आणि आज चेक त्याला वहीत कुठेतरी उचकटताना सापडला. घाई तो माझ्याकडे चेक घेऊन आला. आल्यानंतर ते माझ्या क्लार्क जो दिला त्याने, मी आपलं मागं बसलेलो मॅनेजरने, ह्या ड्रेसमध्ये मी ब्रँच मॅनेजर म्हणून काम केलं. ते पॅन्ट शर्ट वगैरे असलं काही नाही, फक्त पटका काढायचा आणि टोपी घालायची, बसायचं उपरणं गाड्यात घालून. तर सगळे महाराजच म्हणायचे मला. तर माझ्या क्लार्कनं पाहिला, तो म्हणला अरे हे चेक बाउन्स झालेला आहे, ही मुदत संपण्याची, यजबार झाला. तो म्हणला काय नाही होत महाराजांचं. आता त्याला माहिती होतं हे रोज महाराज बरोबर कीर्तनाला जातात, असं जातातच जातात. त्याने आणलं माझ्याकडे. मग मी त्याला म्हणलं अरे बाजीराव, हा तू कुठे ठेवला तो चेक? तुला तर त्यांनी 3 महिन्यापूर्वी दिला. अहो म्हणलं मी वहीत ठेवलाय का? आणि बाजूला कुठेतरी राहिला आणि ते माझ्या आज लक्षात आलं. अरे म्हणलं हे ना, तू असं कर, तू त्या मालकाकडे जा आणि त्याला म्हणा ही सही करून ही तारीख पुढची टाकून दे 2 दिवसाची, आपण त्याला पास करू 1 लाख रुपये. तो म्हणला हो त्याला काय होतं, आता काल तर तारीख संपली. तर
मी एवढे दिवस तुमचे कीर्तन ऐकतो, घ्या दखून म्हणलं, त्याला काय होतं, घ्या दखून त्याला काय होतं. मग मी त्याला समजून सांगितलं, म्हणलं बाजीराव तू म्हणतो ती गोष्ट खरी, पण ह्या जुलात त्या माणसाने दिलाय ना, हे 1 लाख रुपये दिलेत ना, ह्या कागदावर दिले, या कागदाचा अर्थ आहे चेक, ह्याचा अर्थ आहे चेक. म्हणजे तुला अर्थ नाही समजत, पण तो मला सांगतोय की मला बघ असं म्हणतोय. तो कागद मला बोलतो, साहेबा तू मला बघ, द चेक मला पहा, माझी अक्षरी रक्कम, अंकी रक्कम, सहीची रक्कम सगळं मला नीटनेटकं बघ, आणि नीटनेटकं बघूनच माझ्यावर प्रक्रिया कर. आणि जर माझ्यावर नीटनेटकं बघून प्रक्रिया केली नाही तर तुला मी चेक दिल्याशिवाय स्मरण, बुद्धी आणि लिंग, शरीर, सूक्ष्म एवढंच काढून घेतलं जातं. आणि हे 4 जण काय फुटत नाहीत बाजूला. बुद्धी, स्मरण, कर्म बाजूला जातच नाही, ते बरोबरच असं ट्रान्सफर होतं. आणि हे शरीर बायका पोराच्या हातात, याला पाहून लोक रडत येतं आणि ते पुढे निघून जातं. मग आता पुण्य करा हा परलोकीय कामा. मग दुसऱ्या लोकात जवळ जाईन, त्या दुसऱ्या लोकात काय जातं, दुसऱ्या लोकात जाताना काय जातं, परलोकीय कामा हे काय जातं. ह्या शरीरानं जे कमवलेलं आहे ना, यानं कमवलेलं ते इथंच राहतं, आणि त्याने कमवलेलं ते पुढे निघून जातं, त्याने कमवलेलं पुढे निघून जातं. आता एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, थोडंसं भजन करा, मग मी या मुद्द्यावर सांगतो. विठोबा रखुमाई, हाय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 रखुमाई. 15-20 मिनिटांमध्ये आपला भाव सगळा संपेल. परलोकीय कामा यासाठी मी आपल्याला सांगतो. दुसऱ्या लोकात समजा, आता माझ्याहून एक उदाहरण तुम्हाला सांगतो, असं गृहीत धरा. मला बँकेत मी कामाला होतो, मला 3 रुपये पगार होता, असं गृहीत धरा, 3 रुपये पगार. आता 1 रुपयामध्ये मी पुण्याला फ्लॅट घेतली, जमीन घेतली, बंगला घेतला, घर बांधलं 1 रुपयामध्ये. दुसऱ्या रुपयामध्ये मी माझ्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर केलं, मुलींना, मुलांना. आणि 3ऱ्या रुपयामध्ये मी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, यज्ञ केले, याग केले, 4 धाम केले, पुस्तकं घेतली, दान धर्म केला, वस्त्रदान केलं, अन्नदान केलं, 3ऱ्या रुपयात केलं. बरोबर आहे. हे 3 रुपये माझे खर्ची गेले. आणि मी वहीत सगळं बँकेत असल्यामुळे लिहून ठेवलं, सगळं कुठं पैसे गेले, काय केलं सगळं लिहून ठेवलं. बरोबर. मी एक दिवस मरणार, मेलो. मी मेल्यानंतर माझे मुले एकत्र आले आणि माझ्या मुलाला म्हणाल्या, बाबा बाबानं एवढे पैसे कमवले, इतके बंगले घेतले, गाड्या घेतल्या, घोड्या घेतल्या, जमीन घेतली, तर आमचा हिस्सा आम्हाला पाहिजे. तो भाऊ म्हणला ठीक आहे. वही काढली, त्याने सांगितलं बाबाला पगार 3 रुपये होता, 1 रुपयामध्ये पुण्याला बंगला घेतला, मुंबईला बंगला घेतला, गावाला घर बांधलं, जमीन घेतली, तुम्ही वाटून घ्या. यांनी ह्या बंगला घेतला, त्यांनी ते घेतलं, 1 रुपया वाटला गेला. भावा बहिणी, भाऊ म्हणला ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. हे बघा बाबांनी लिहून ठेवलं, सगळं लिहून घ्या. वाटून घेतलं. 2रा रुपया. पहिल्या रुपयात जमीन वाटली गेली, स्थावर प्रॉपर्टी. 2रा रुपया. 2ऱ्या रुपयात मी लिहिलं होतं, वाळकेश्वरला, महाबळेश्वरला, लोणावळ्याला 5 गणीला तुला शिक्षण दिलं, एवढे खर्च डोनेशन भरलं, इतक्या ट्युशनला खर्च आहे, प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा खर्च लिहिला होता. मुलांना सांगितलं बाबा हा 2रा रुपयातला पगार हा तुम्हाला वाटून गेलेला आहे, आता याच्यात काय वाटणी करणार. ते म्हणले आमची आम्हाला मिळालं. पहिला रुपया मिळाला, 2रा रुपया, 3रा रुपया. 3ऱ्या रुपयात मी पंढरपूरच्या 50 वर्ष वाऱ्या केल्या, दिंडीला जेवू घातलं, 9 यज्ञ केला, याग केला, 4 धाम यात्रा केला, बद्रीनारायणच्या 100 ब्राह्मणाला पंगत घातली, गोकुळामध्ये गेल्यानंतर गाईला 100 गाईला चारा दिला. हा 3रा रुपया मी खर्च केला. आता हा कसा काय वाटायचा. बामणाला मागायला जायचं, आमच्या बापाने जेवण दिले, तू काय आम्हाला देतो, हा कसा वाटणार. बरोबर आहे. रुपये तर 3 मी कमवलेलेच, त्यात काय वादच नाही. मग 2 रुपये, पहिला रुपया तुम्हाला मुलाला मिळाला, 2रा रुपया मिळाला, 3रा रुपया कुठं गेला. हा याचा तर बेनिफिट मिळालाच पाहिजे ना. मी कमवलाय, 3रा रुपया गेला कुठं. 3रा रुपया ज्या वेळा माझं शरीर सुटलं, ज्या क्षणाला शरीर सुटलं त्याच वेळेला 3रा रुपया माझ्याबरोबर निघाला. सरळ शरीर 2 प्रकारचं आहे ना, स्थावर प्रॉपर्टीचं शरीर, थावर प्रॉपर्टी इथं राहिली, आणि जी शक्तीची पुण्याची प्रॉपर्टी ती माझ्याबरोबर सुरू झाली. मग मेल्यानंतर मला जे कोणी तपासणारी कमिटी आहे त्या कमिटीच्या जवळ गेलं, त्यांनी पाहिलं अमुक दमुक असं तसं पाहिलं. पण मरता मी एक 50-60 हजार रुपयाचा कुत्रा पाळला होता, आणि तो वरडत होता. त्याला काही माझ्या आजारामध्ये काही कोणी चहा पाणी दिलं नाही, तो लागला वरडायला. आणि त्या वरडता माझा जन्म मरण मला आलं. आणि सिद्धांत असा आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या, शेवटी माझी कुत्र्यात वासना गेली.
यमाच्या दरबारात मृत्यू, विष्णूच्या दरबारात गेले, सगळे रेकॉर्ड माझं तपासलं, सर्व्हिस बुक आखं. ते म्हणले पुण्यवान आहे, कीर्तनकार आहे, आळंदीत राहिलेला आहे, फार पुण्य केले, अमुक केले, तमुक केले. आता पुण्यवान आहे ही गोष्ट करी, पण शेवटच्या वडीतले होतं कुत्र्यामध्ये वासना गेली आणि ह्या कुत्र्याच्या पाहता पाहता यांचा जन्म गेला. भगवंतानं तिथल्या विष्णूला जाणले, म्हणले कुत्र्यात वासना राहिली, एवढी वासना याची पूर्ण करा, मग मात्र याला मुक्ती मिळणार, कारण वासना कुत्र्यात राहिलेली. म्हणले कुत्र्याकडे मन गेलं, जन्म गेला. असं का? पण म्हणले याच्याकडे पुण्य नाही आहे ना, पुण्य फार आहे. म्हणले परलोकी ये कामा, करा हरिभक्ती परलोकी ये कामा, यांच्याकडे पुण्य आहे. म्हटले आता ह्याला पुण्य असल्यामुळे याला कुत्र तर करायचंच, मग पुण्य लय भरपूर आहे, मग याला असं कुत्र करा की 5-5 लाख रुपयाची माणसं याला सांभाळायला असतील. याला गावातलं खर्जुलं कुत्र करून चालता येणार? कळलं का तुम्हाला? गावातलं खर्जुलं कुत्र कसं काय करता? ह्याच्याकडे पुण्य नाही आहे ना. मग पुण्य असल्यामुळे मला असा कुत्र्याचा जन्म मिळाला की मला लक्ष, लाईबॉय, हमाम, डॉग, निरमा लावून रोज आंघोळ, मोठमोठी अधिकारी मला तपासायला. माझं मी कुठल्या मंत्री गेला तर अगोदर मी त्या स्टेजवरून फिरून यायचा. का? माझ्याकडे काय आहे? पुण्य. पुण्य आहे म्हणून मला तो रुबाब आहे. ट्रान्सफर फक्त पुण्याच्या जन्मातून दुसऱ्या जन्मात जाऊ शकतं, प्रॉपर्टीला जाता येत नाही. स्थावर प्रॉपर्टी जी स्थावर आहे, अमेरिकेत तुम्हाला जायचे तर तुमचा रुपया चालणार नाही. तुम्ही बँकेमध्ये तुमचा रुपया घ्या आणि तिथला रुपया डॉलर वापरा. तिथली भाजी बाई त्या डॉलरने देणार आहे, भारताच्या रुपयाने देणार नाही. परत तुम्ही ते डॉलर आणले आणि इकडे जर भाजी घ्यायला गेला तर ही बाई देणार नाही. इथलं नाणं वेगळे, तिथलं नाणं वेगळे, पण ते नाणं मिळण्यासाठी हे नाणं तुम्हाला त्या बँकेत ठेवावं लागल. तसं या शरीरानं तुम्हाला पुण्य करावं लागल, तेव्हा दुसऱ्या जन्मामध्ये ते पुण्य ट्रान्सफर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून करा हरिभक्ती परलोकी कामा. मग हरिभक्ती का करायची? तर दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला जन्म जर मिळाला तर हे पुण्य तिथे आपल्याला कामाला यावा, तिथे आपल्याला सुख, शांती, समाधान, सत्ता, ऐश्वर्य सगळं मिळावा. यासाठी आपल्याला सत्कर्म हे करावाच लागेल. म्हणून करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविल यमापासून या. आणि म्हणून तुका म्हणे करा आयुष्याचे बोल, नका विचू बोल नामे विना. आयुष्याची किंमत करा महाराज, आयुष्याचं मोल करा. आणि म्हणून पूर्वजावर प्रेम करा. आपले पूर्वज, जसा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, आपल्या पूर्वजावर आपण प्रेम, ज्याची प्रॉपर्टी आपले पूर्वज हे पहिले प्रथम देव आहेत. पहिले देव आपले पूर्वज आहेत. आपल्या मुलांना सद्बुद्धी निर्माण होणं, मुलं चांगली होणं, मुलाला चांगलं सुख शांती मिळणं आपल्या पूर्वजांच्या हातातली गोष्ट आहे, आपल्या पितरांच्या हातातली गोष्ट आहे. म्हणून पितरांना सुखी ठेवणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या वेळेला पंढरपूरची वारी चुकली तरी चालेल, पण आपल्या पितराची, आपल्या पूर्वजांची पितर चुकता कामा नाहीत. पितर, आपले पूर्वज हे आपले प्रथम देव आहेत. म्हणून आपले पिता प्रपिता हे जे पूर्वज आहेत, 21 पिढ्या इकडच्या, 21 पिढ्या बापाकडच्या, त्या 42 पिढ्यांचा उद्धार करायचा असेल तर आपल्याला सत्कर्म, सदाचार, सत्प्रवृत्ती, सद्वृत्ती आणि आपल्या पूर्वजावर प्रेम करावा लागेल. आणि म्हणून कुठेही जरी गेला, गंगा किनारी तर तर्पण करा, आईबापाच्या नावानं पाणी सोडा, दान करा, वस्त्रदान करा, अन्नदान करा, नामदान करा, तर्पण करा आईबापाच्या नावानं. आणि आपल्याला तर्पण कळालं पाहिजे. आपण कोणाच्या दाव्याला गेलो ना, माणसाला कळत नाही, तिथे गेले की लोक असं उलट्या हाताने पाणी सोडतात, असं उलट्या हाताने. अरे सगळ्याला उलट्या हाताने पाणी सोडायचा अधिकार नाही आहे. समजा तुमच्या जवळचा दाव आहे, पण तुम्हाला आई आहे, वडील आहेत, तुम्ही अशा हाताने पाणी सोडू शकत नाही. सरळ हातानं पाणी सोडा. ज्याला आईबाप आहेत त्याने सरळ हातानं पाणी सोडायचं. ज्याला आई नाही, बाप नाही, दोन्ही नाही, त्यालाच असं उलट्या हातानं त्याला तिलांजली देता येते. आपल्याला आईबाप नाही असं द्या, पण आई आहे किंवा वडील आहे तर सरळ पाणी सोडा, असं उलट्या हातानं देऊ नका, असं शास्त्र आहे महाराज. आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला छोट्या कळल्या पाहिजेत. आपण गंगा किनारी गेलो, समजा नाशिकला गेलात, त्र्यंबकला गेलात, प्रयागराजला गेलात, ह्याला हरिद्वारला गेलात, तर आई वडिलाला तर्पण करा, पाणी सोडा त्यांना. पंढरपूरला गेला सोडू नका, आळंदीला गेला सोडू नका. त्या भक्तीचे क्षेत्र आहेत आणि हे पितरांचे क्षेत्र आहेत. जिथे गंगा उद्धाराला आली, गंगेनं उद्धार केला,
त्या गंगा किनारी पूर्वजांचं तर्पण केलं जातं. यमुना किनारी तर्पण नाही, यमुना किनारी भक्ती केली जाते आणि गंगा किनारी तर्पण केलं जातं. आणि म्हणून गंगा पापम, गंगा पूर्वजांचा उद्धार करते आणि म्हणून गंगा किनारी वडिलांना तर्पण करावा, त्यांच्या नावानं पाणी सोडावा, त्यांच्या नावानं दान करावा. का? मृत्यूनंतर आपल्या वाडवडिलाला पुण्य देण्याची शास्त्रात पद्धती आहे, शास्त्रात सांगितलं आहे. समजा त्यांना नाही करता आपण त्यांच्या नावानं पुढं. आणि एका गल्लीमध्ये हरिजनांच्या घरी जेवायला गेले, सगळ्या ब्राह्मणांना वाळीत टाकलं, म्हणजे यांच्या घरी जायचंच नाही आपण, पित्राला नाही, मुलांच्या लग्नाला नाही, कशालाच नाही जायचं. आले पुढच्या महिन्यात भाद्रपदमध्ये पितृ, सगळ्यांनी आमंत्रण केलं नाथ महाराजांनी सगळ्याला, एक सुद्धा त्यांच्या घरी जेवायला आलं नाही. का? गाडवाला पाणी भाजलं आणि आमकं केलं तमकं केलं असं म्हटले. ठीक आहे, नाथ महाराजांनी ताटं लावली आणि आता ते महाराजच होते, कुणाला आमंत्रण दिलं त्याच्या बापाचं नाव घेतलं आणि असं उलट्या हाताने पाणी सोडलं त्याच्या बापाचं नाव घेऊन. म्हणले महाराज तुमच्या मुलाला मी आमंत्रण दिलेलं आहे, पण तुमचा मुलगा जेवायला आला नाही, तर तुम्ही या. ताटं लावले आणि सगळ्या ताटावर जेवढी आमंत्रण केले होते तेवढ्याच्या बापाचं नाव घेतलं आणि आवाहन केलं. आवाहन केल्यानंतर महाराज आले ते जेवायला, बसले ताटावर. पुंडलिक वरद हरी झालं, सूर झालं. हे बहुतांची जी होती ना, ते म्हणले नाथांच्या घरी आपण कुणीच गेलो ना विचार करून, कोण जेवायला आलंय म्हणून फट्टीतून बघायला, असं फट्टीतून तिकडून. तर एकदाने पाहिलं, अरे म्हणला माझा बाप बसलाय पलीकडच्या पानावर, तो म्हणला तुझा बाप अलीकडे बसलाय. ही अशी सगळी बापाची मंडळी बसलेलं पाहिलं. ते शरण आले, म्हणले महाराज दरवाजा उघडा. नाथ महाराज म्हणले यांना जेवून गेल्यावर मग दरवाजा मी उघडीन, तसा नाही उघडीत. मग हे जेवून गेले आणि हे शरण आले. तेव्हापासून मन पडली, अरे तू नको येऊ जेवायला, तुझा बाप जेवायला येईल. तू नको येऊ, तुझा काय येईल, बाप जेवायला नाही. नाथानं त्यांच्या बापाला जेवायला आणलं, पण पित्र काटल्याशिवाय राहील. ही मन कुठून आली? नको
श्री हरिभक्तीपरायण शिवाजीराव रामभाऊ खडसेसाहेब यांच्या महान आत्म्याच्या चरणकमली ही पुष्पांजली समर्पित केली. यांचं कौतुक करावं तेवढं वेगळ्या पद्धतीनं थोडं आहे. एवढ्या खेडेगावामध्ये आणि हा काही भाग इतका मोठा सदन आणि मोठा बागायती आणि असा भाग नाही, तरी अशा भागामध्ये यांनी आपल्या मुलांना शिक्षण उच्च शिक्षित केलं. दिलीपराव हे 2 संस्थेचे कैलासवासी रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्था लातूरला त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. परत ज्ञानेश्वर बहुउद्योग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून न्याय शिक्षण संस्था परळी वैजनाथ अशा वेगवेगळ्या संस्थेवर काम करतात आणि समाजाची बांधिलकी पाळून गोरगरिबावर प्रेम आणि आपल्या वाडवडिलांचं सगळ्या भावामध्ये असा हा उत्सव आणि वेगवेगळ्या संस्थेत काम करत असताना गोरगरिबाची सेवा करण्याची हे आपल्या वडिलांना दिलेल्या संस्काराचं सगळ्यात अनमोल प्रतीक आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं पुण्यस्मरण हे कौतुकास्पद आहे, हे आपल्याला नक्कीच मान्य करावं लागेल. भगवान परमेश्वर परमात्मा करो. मी असं म्हणणार नाही त्यांनी वैकुंठाला जावं, कैलासाला जावं, तिथे जाऊन बसावा. माझी अपेक्षा अशी नाही. वैकुंठाला कैलासाला कुणी जावा ज्याचा गावाला लई त्रास आहे त्यांनी जावा. त्रास लई गावाला त्या माणसाने वैकुंठाला जावा. अशी समाजात काम करणारी मंडळी जी आहेत ह्यांनी पुन्हा मनुष्य जन्मात आलं पाहिजे आणि पुन्हा चांगला समाज, चांगला व्यवस्था, चांगली गोष्ट निर्माण करण्यासाठी अशा आत्म्याने पुन्हा माघारी आलं पाहिजे आणि समाजाचं कल्याण केलं पाहिजे. म्हणून पुनश्च यांनी मनुष्य जन्मामध्ये यावा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, बाबासारख्या महापुरुषांची सेवा करावी इतकंच मी यांच्या पुण्यस्मरणानं माझी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून थांबतो. विठ्ठल जय काळ अखंड प्रेमाचा तळवार करे भागे ताण तुका मागे हे चिदान दरिता बार करे तुझ प्रति आहे पाय पांडुरंगा हेची मजदी करते काय म्हणे आता उदार तू आई
ऐक तुझे काही न मागे. तुकाराम या खाली सर, या ठिकाणी 2 मिनिटं बसा खाली. सुंदर असं एक अभंग मंदिर खाली सर. या सर वर या. आसारामजी बडे महाराजांचं आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या दूरून आमचे मित्र शिक्षणाधिकारी आणि माझे शिक्षण क्षेत्रातले सर्वात मोठे जवळचे मित्र विक्रम सारोग यांच्या शब्दाला आपण मान देऊन पुण्याहून आमच्या वडिलांची सेवा करायला आला, त्याबद्दल मी आपले पण आभार व्यक्त करतो. अजून एक आनंद झाला की आपण DCC बँकेमध्ये 30 वर्षे सेवा केली. महाराज, मी आपल्याला सांगतो की माझ्या वडिलांनी 30 वर्षापेक्षा जास्त सेवा त्यांची, कारण 80पासून 2012-13-14ला मला वाटतं रिटायर झाले. एवढी वर्षे त्यांची पण सेवा DCC बँकेमध्ये मॅनेजर म्हणूनच होती आणि त्यांच्या सेवेला आपण आलात. परमेश्वरानं माझं घरानं ऐकलं. आज मला पावन झाल्यासारखं वाटतंय. आपण असंच आम्हाला पुढच्या वर्षी पण आपण तारीख द्यावी. मी गेल्या वर्षी ढोक महाराजांना पण अशीच विनंती केली होती, पण ढोक महाराजांचं माधवजी आहेत, त्यांचे अचानक थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं ते आपल्याला येऊ शकले नाहीत. पण पुढच्या याला ते पण आपल्याला येते ना. आणि आपण सर्व गावकरी, माझे मित्रपरिवार, आपण सगळेजण या पुण्यस्मरणाला उपस्थित राहिलात. मी खाडे कुटुंबाच्या वतीनं एवढीच विनंती करतो की आपण जे अन्नदान आहे, जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये. आणि मी पुन्हा सर्वांना परमिशन देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.